नमस्कार मित्रांनो, मी संदीप सरवदे. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. चला तर पाहूया सरळ सेवा भरती 2021 यासाठी जनरल नॉलेज 50 प्रश्न. मला परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत. तर पहिला प्रश्न पाहूया. हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क कोठे आहे? 1. बेंगलोर, 2. जोधा, 3. मुंबई, 4. पुणे. तर हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्क पुणे येथे आहे मित्रांनो. प्रश्न दुसरा. राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय किसान दिन कधी साजरा केला जातो? 1. 23 डिसेंबर, 2. 24 डिसेंबर, 3. 25 डिसेंबर, 4. 26 डिसेंबर. तर राष्ट्रीय किसान दिन 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. श्वानचे पठार कोणत्या देशात आहे? 1. इंडोनेशिया, 2. तिबेट, 3. म्यानमार, 4. चीन. श्वानचे पठार हे म्यानमार या देशात आहे मित्रांनो. प्रश्न चौथा. ई-रूपी सेवेचे शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? ए. श्री नरेंद्र मोदी, बी. निर्मला सीतारामन, सी. अमित शहा, डी. राजेंद्र नाथ सिंह. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए. श्री नरेंद्र मोदी. पाचवा प्रश्न मित्रांनो. स्मार्ट आधार कार्ड पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते? स्मार्ट आधार कार्ड पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते? ए. आसाम, बी. महाराष्ट्र, सी. ओडिसा, डी. गुजरात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सी. ओडिसा. प्रश्न सहावा मित्रांनो. अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? ए. APJ अब्दुल कलाम, बी. स्वामी विवेकानंद, सी. लोकमान्य टिळक, डी. महात्मा ज्योतिबा फुले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ए. APJ अब्दुल कलाम. प्रश्न सातवा. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली? ए. स्वामी विवेकानंद, बी. जयंत नारळीकर, सी. सरोजिनी नायडू, डी. राजाराम मोहन राय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए. स्वामी विवेकानंद. प्रश्न आठवा. जागतिक हास्य दिन कधी साजरा केला जातो? ए. 10 जानेवारी, बी. 15 जानेवारी, सी. 9 जानेवारी, डी. 14 जानेवारी. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए. 10 जानेवारी. प्रश्न 9वा. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? 1. सरदार वल्लभभाई पटेल, 2. GB पंत, 3. GL नंदा, 4. लाल बहादूर शास्त्री. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 10वा. लोकसभेचे पिता डॅश आहे? 1. अनंत सामंत, 2. झकीर हुसेन, 3. बासमम, 4. मावळणकर. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो मावळणकर. प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू असे म्हणतात?
ए गंगा, बी ब्रह्मपुत्रा, सी कोसी, डी यमुना. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सी कोसी नदी. प्रश्न 12वा, भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती? ए गोदावरी, बी नर्मदा, सी गंगा, डी तापी. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो बी नर्मदा. प्रश्न 13वा मित्रांनो, 1 जून 2018 पासून सॉरी मित्रांनो इथं 11 आहे. 1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली? ए जननी सुरक्षा योजना, बी नवसंजीवनी कार्यक्रम, सी राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम, डी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो डी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. प्रश्न 14, जीवनसत्व ड न मिळाल्यास खालीलपैकी कोणता आजार होतो? ए दंतक्षय, बी रक्तक्षय, सी कावीळ, डी स्कर्वी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ए दंतक्षय. प्रश्न 15वा, माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते? ए 40%, बी 50%, सी 8%, डी 6%. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सी 8%. प्रश्न 16वा, डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे? डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता बदल आहे? ए भौतिक, बी रासायनिक, सी भौतिक रासायनिक, डी यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो भौतिक. प्रश्न 17वा, हवेच्या प्रदूषणास जास्तीत जास्त जबाबदार असलेला वायू कोणता? ए हायड्रोजन, बी नायट्रोजन, सी कार्बन मोनॉक्साईड, डी कार्बन डायऑक्साईड. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सी कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न 18वा, मुघल बादशहा हे पद कधी समाप्त करण्यात आले? मुघल बादशहा हे पद कधी समाप्त करण्यात आले? 1 नियमन कायदा 1773, 2 सुधारणा कायदा 1781, 3 राणीचा जाहीरनामा 1958, 4 1935 चा कायदा. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 3 राणीचा जाहीरनामा 1958. बंगालची फाळणी कोणाच्या काळात करण्यात आली? बंगालची फाळणी कोणाच्या काळात करण्यात आली? ए लॉर्ड लिटन, 2 लॉर्ड एलनबरो, 3 लॉर्ड कर्झन, 4 लॉर्ड हॉर्डिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कर्झन. प्रश्न 21, अमृत बाजार पत्रिकाचे संपादक कोण होते? अमृत बाजार पत्रिकाचे संपादक कोण होते? 1 शिरीष कुमार, 2 शिरीष कुमार घोष, 3
हेनरी विवियन डोराझिओ. 4 जेम्स ऑगस्ट हिक्की. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 2 शिरीष कुमार घोष. प्रश्न 22वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? 1 ॲनी बेझंट, 2 सरोजिनी नायडू, 3 विजयालक्ष्मी पंडित, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ॲनी बेझंट. प्रश्न 23वा. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोणत्या तुरुंगात लिहिला? 1 एडन, 2 मंडाले, 3 एरवडा, 4 अंदमान. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 2 मंडाले. प्रश्न 24. 1857चा उठाव किती महिने चालला? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 16 महिने. 1857चा उठावाचा प्रभाव प्रामुख्याने भारताच्या कोणत्या भागात होता? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो उत्तर भारत. प्रश्न 26. भारतात शेवटचे हिंदू मुस्लिम ऐक्य कोणत्या घटनेत दिसून येते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1857चा उठाव. प्रश्न 28. भारतात कोणत्या वर्षी इंग्लंडच्या राणीची राजवट सुरू झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1858. प्रश्न 29. कोणत्या कायद्याने कंपनीची भारतातील राजवट बरखास्त केली गेली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1858चा कायदा. प्रश्न 30. 2020 या वर्षी खालील कोणत्या राज्याने आपले विद्युत वाहन धोरण जाहीर केले आहे? 2020 या वर्षी खालील कोणत्या राज्याने आपले विद्युत वाहन धोरण जाहीर केले आहे? 1 दिल्ली, 2 तेलंगणा, 3 महाराष्ट्र, 4 पंजाब. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो दिल्ली. प्रश्न 31. नुकतेच राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार असे करण्यात आले असून हा पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यात येतो? 1 1989 ते 90, 2 1990 ते 91, 3 1991 ते 92, 4 1992 ते 93. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 3 1991 ते 92. कलम प्रश्न 32वा. माहिती अधिकार कायदा जगातील किती देशात लागू आहे? माहिती अधिकार कायदा जगातील किती देशात लागू आहे? 1 124, 2 123, 3 125, 4 120. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 2 123. प्रश्न 33. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो लासलगाव. प्रश्न 34. भारतीय अणुशक्तीचे जनक कोण आहेत? 1 डॉक्टर विक्रम साराभाई, 2 डॉक्टर होमी भाभा, 3 डॉक्टर किरण, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 2 डॉक्टर होमी भाभा. प्रश्न 36. आसाममधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते? आसाममधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते?
तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 2 बिहू. प्रश्न 37. भारताच्या सीमेवर एकूण किती देश आहेत? भारताच्या सीमेवर एकूण किती देश आहेत? 1 5, 2 6, 3 7, 4 8. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो भारताच्या सीमेवर एकूण 7 देश आहेत. प्रश्न 38. मिझोराम राज्याची राजधानी कोणती? 1 ऐझवाल, 2 इम्फाळ, 3 गांधीनगर, 4 इटानगर. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1 ऐझवाल. प्रश्न 39. कपडे धुण्यासाठी कोणता सोडा वापरतात? कपडे धुण्यासाठी कोणता सोडा वापरतात? 1 सोडियम फ्लोराईड, 2 सोडियम बायकार्बोनेट, 3 सोडियम कार्बोनेट, 4 कॅल्शियम कार्बोनेट. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो सोडियम कार्बोनेट. कपडे धुण्यासाठी सोडियम कार्बोनेटचा वापर होतो. 40वा प्रश्न. महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या नागरी भागात आहे? महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या नागरी भागात आहे? 1 40%, 2 45%, 3 50%, 4 55%. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 45%. प्रश्न 41. नागरिक पेयजल योजनामध्ये पाण्याच्या करण्यासाठी डॅडॅस वायूचा वापर केला जातो? या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो क्लोरीन. कलम 42. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? 1 जठर, 2 यकृत, 3 हृदय, 4 मोठी आतडे. तर याचे उत्तर आहे मित्रांनो यकृत. प्रश्न 43. नवसंजीवनी योजना महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे? 1 15, 2 16, 3 18, 4 20. या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1 15. प्रश्न 44. संविधान सभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार डॅश रोजी केला? 1 26 नोव्हेंबर 1949, 2 26 जानेवारी 1950, 3 15 ऑगस्ट 1947, 4 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 1 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न 45. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय डॅश येथे आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय डॅश येथे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 2 वॉशिंग्टन. मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.